मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खरोखरच सुरक्षित राहिली आहे का, असा अत्यंत गंभीर आणि भीतीदायक प्रश्न आज प्रत्येक मुंबईकराला पडलाय। याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल होत असलेला मुंबई लोकलमधील एका फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये काही प्रवासी लोकलच्या चालू गाडीत थेट दारासमोरच एकमेकांना अत्यंत क्रूरपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि धक्काबुक्की करताना दिसतायत। मुंबई लोकलच्या जनरल डब्यातील हा राडा इतका भीषण आहे की व्हिडिओच्या पार्श्वभूमीत एका व्यक्तीकडून चक्क मशीन गन काढ अशी धमकी वजा हाक दिली जात असल्याचा दावा केला जातोय। हा व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या लोकलमधील आहे आणि कोणत्या तारखेचा आहे याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप समोर आलेली नसली तरी या दृश्यांनी प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या अंगावर काटा आणलाय। काही जणांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान धावणाऱ्या ट्रेनमधील आहे। सुदैवाने या घटनेच्या वेळी डब्यात फारशी गर्दी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक मानसिक मनस्ताप सहन करावा लागलाय। अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाच्या एकूणच ढिसाळ कारभारावर आता प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच मध्य रेल्वेच्या मार्गावर 16 जुलै रोजी मध्यरात्री 12:10 सुमारास एक अत्यंत थरारक आणि रक्तरंजित घटना घडली आहे। मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही धक्कादायक घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ घडली। लोकलच्या जनरल डब्यामध्ये केवळ बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला होता। मात्र या वादाचे पर्यवसान काही वेळातच अत्यंत हिंसक गुन्ह्यात झाले। लोकल ट्रेन ठाकुर्ली स्थानकात प्रवेश करत असतानाच वाद घालणाऱ्या प्रवाशाच्या मदतीला आलेल्या इतर 3 व्यक्तींनी मिळून दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने सपासप वार केले। हा हल्ला इतका भयानक आणि रक्त गोठवणारा होता की आरोपींकडे शस्त्र असल्याने डब्यातील इतर प्रवाशांपैकी कोणीही पुढे येण्याचं धाडस करू शकलं नाही। या हल्ल्यानंतर हे तिन्ही हल्लेखोर ठाकुर्ली स्थानकावर गाडी थांबताच तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले। कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी प्रवाशाला ताब्यात घेऊन कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्याला तातडीने मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या तो मृत्यूशी झुंज देतोय। तर पोलीस सध्या या फरार मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत। लोकल ट्रेनमधील ही गुन्हेगारी केवळ धावत्या ट्रेनपुरती मर्यादित नसून रेल्वे स्थानक परिसरही आता असुरक्षित बनलेत। याचाच प्रत्यय मध्य रेल्वेच्या अत्यंत गजबजलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकात आला, जिथे एका माथेफिरू तरुणाने हातात लोखंडी रॉड दृश्य वस्तू घेऊन फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांच्या दिशेने धावाधाव करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ, भीती आणि पळापळ निर्माण झाली होती। मुंबई लोकल आणि स्थानक परिसरातील या लागोपाठच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पूर्णपणे वेशीवर टांगला गेलाय। यापूर्वी 23 जून रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये पावसाळ्यात केवळ दरवाजा बंद करण्याच्या किंवा उघडण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंक लोहार या निष्पाप तरुणाची चाकू भोसकून निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेला काही दिवस सुद्धा झाले नाहीत। या धक्कादायक हत्याकांडानंतर मयंकच्या कुटुंबियांनी न्यायासाठी थेट मंत्रालयात धाव घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। मयंकच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून रडत आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही गुन्हेगाराची लोकलमध्ये असं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही। पश्चिम रेल्वेवरील मयंक लोहारच्या हत्येनंतर माहीम स्टेशन बाहेर झालेला चाकू हल्ला, CSMT रेल्वे स्टेशनवर एकाने लोकांवर धारदार कोयता उगारण्याचा केलेला प्रयत्न आणि आता अंबरनाथ लोकलमध्ये झालेला जीवघेणा हल्ला, या सर्व घटना पाहता मुंबईत नेमकं चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल विचारला जातोय। मुंबई लोकल ही जरी मुंबईची लाईफलाईन असली तरी ती आता प्रवाशांसाठी जीवघेणी बनत चालली आहे। रेल्वे प्रशासन महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस तैनात करतं, परंतु दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक प्रवास करणाऱ्या जनरल डब्यांमध्ये सुरक्षेसाठी कोणतीही ठोस यंत्रणा नसते। लोकलमध्ये गुन्हेगार धारदार कोयते, चाकू आणि रॉड घेऊन मोकाट फिरतायत आणि रेल्वे प्रशासन मात्र एका निष्पाप प्रवाशाचा जीव गेल्यानंतरही
कोणतीही कठोर पावलं उचलताना दिसत नाहीये। दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता लोकलमध्ये पाऊल ठेवतानाही स्वतःच्या प्राणाची भीती वाटू लागली। रेल्वे प्रशासनाने आणि सरकारने आता तरी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकलच्या प्रत्येक जनरल डब्यात आणि स्थानकांवर 24 तास चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अन्यथा मुंबईकरांचा हा प्रवास अधिकच रक्तरंजित होण्याची भीती नाकारता येत नाही। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।